नमस्कार। आज मार्गशीर्ष पौर्णिमा शके 1945 श्री दत्त जयंती। मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। कोरोना रुग्णांची वाढ दिसत असल्याने सर्व नियमांचं पालन करण्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांचं आवाहन। अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन केल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2 लाखांचा दंड। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्यामध्ये रुग्ण वाढत असल्याने कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करा, काळजी घ्या आणि सतर्क रहा असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी केलं आहे। ठाण्यात महिन्यात जवळपास 36 कोरोना पेशंट पॉझिटिव्ह आले आहेत। RT-PCR मध्ये काही लोक पॉझिटिव्ह होते। आपण त्यानंतर अँटीजेन टेस्ट केल्या, त्या देखील पॉझिटिव्ह पेशंट मिळाले। सध्या त्यापैकी 29 पेशंट ॲक्टिव्ह आहेत, तसंच यामधील 2च पेशंट ॲडमिट आहेत। बिहारहून आलेली 19 वर्षीय तरुणी आणि 55 वर्षीय माणूस या दोघांची प्रकृती स्थिर आहे। ऑक्सिजन सर्क्युलेशन आणि इतर सर्व गोष्टी सध्या स्थिर असून ते दोघेही JN1 चे पेशंट नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे। तसंच जे 2 पेशंट J1 पॉझिटिव्ह होते त्यांना होम आयसोलेशन मध्ये बरं करण्यात आलं असून ते सध्या बरे झालेले आहेत। सध्या सर्व शहरात या संदर्भात टेस्ट वाढवण्यात आल्या आहेत। सध्या टेस्टचं प्रमाण वाढवल्यामुळे आपल्याला या केसेस जास्त प्रमाणात पॉझिटिव्ह दिसत आहेत। सर्व वैद्यकीय साहित्य उपलब्ध आहेत, तसंच आरोग्य यंत्रणा सज्ज असून सर्व काळजी घेतली जाते। सॅनिटायझर वापरणं, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्स याचं पालन करणं, घाबरू नका, काळजी घ्या आणि सतर्क रहा असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी केलं आहे। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं मध्यवर्ती सहकारी बँकेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे। रिझर्व्ह बँकेनं 31 मार्च 2022 मध्ये बँकेच्या केलेल्या तपासणीत काही नियमभंग झाल्याचं आढळून आलं होतं। त्यानुसार रिझर्व्ह बँकेनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावली होती। बँकेनं या प्रकरणी या नोटीसीला दिलेल्या लेखी आणि तोंडी उत्तरानंतर बँकेनं ही नोटीस बजावली आहे। बँकेनं आपल्या एका संचालकाला कर्ज दिलं होतं, या कर्जावरून ही नोटीस बजावण्यात आली होती। बँकेच्या या उत्तरानंतर रिझर्व्ह बँकेनं आर्थिक दंड करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार रिझर्व्ह बँकेनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला हा दंड ठोठावला आहे। बहुतेक वेळा अनेक अनधिकृत बांधकामांमध्ये कारवाई केली जाते, परंतु ही कारवाई काही प्रमाणातच असते। काही दिवसांनंतर तिथे चाळ वा इमारतीचं बांधकाम होतं। असं न करता अनधिकृत बांधकाम पूर्णपणे निष्कासित करावे। अनधिकृतपणे उभारलेल्या इमारती कोसळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते। यामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न असतो। यामध्ये नागरिकांचे नाहक बळी जातात। त्यामुळे अनधिकृत बांधकाम दिसल्यास तातडीने कारवाई करावी। ते अनधिकृत बांधकाम बहुमजली असेल तर डिमॉलिशन तज्ञांची मदत घ्यावी असंही आयुक्त बांगर यांनी सांगितलं। हा नागरिकांच्या जीविताचा विषय असल्याने यंत्रणांनी परिणामकारक करावी अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली आहे। अनधिकृत नळ संयोजनाचं प्रमाण अनधिकृत बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसून येत आहे। पाणी पुरवठा विभागाने याबाबत मोहीम आखून अनधिकृत नळ संयोजनं शोधून ती मुख्य जलवाहिनीपासून तोडण्याची कारवाई करावी। या जोडणीला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर भारतीय दंड विधान संहितेतील कलम नमूद करून कारवाई केली जाईल। अनधिकृत इमारतीला नळजोडणी मिळाली तर
थेट कार्यकारी अभियंत्याला निलंबित केलं जाईल। तसंच अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या किंवा व्याप्त झालेल्या ठिकाणी चोरून नळ जोडणी घेतल्याचं निदर्शनास आलं तरी कार्यकारी अभियंत्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। अनधिकृत नळ जोडणी तोडण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करून त्यांच्या मार्फत ही कार्यवाही करावी असंही स्पष्ट करण्यात आलं आहे। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना नेहमीच आवश्यक बंदोबस्त उपलब्धतेचा प्रश्न पुढे येत असतो। अनधिकृत बांधकामाबाबत कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली जात आहे। त्यासाठी मनुष्यबळ आणि सुरक्षा रक्षकांची गरज भासणार आहे। यासाठी आवश्यक मनुष्यबळासह महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे 100 तरुण सुरक्षा रक्षकांची मागणी नोंदवण्यात आली आहे। यामध्ये 70 पुरुष सुरक्षा रक्षक तर 30 महिला सुरक्षा रक्षक असतील। या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्त बांगर यांनी दिल्या आहेत। तसंच पाडकामासाठी यंत्रसामुग्री पुरवण्यात सध्या एकाच ठेकेदाराची मक्तेदारी आहे। ही मक्तेदारी मोडून तिन्ही परिमंडळात स्वतंत्र ठेकेदार नियुक्त करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत। परिवहन समिती सदस्य राजेश मोरे आणि नगरसेविका रुचिता मोरे यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये दिवाळीनिमित्त गडकिल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेचं यंदाचं हे 13वं वर्ष होतं। महाराजांचा इतिहास मुलांना समजावा यासाठी प्रत्येक वर्षी स्पर्धेचा बक्षीस समारंभ हा महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती करण्यात येतो। महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा समृद्ध इतिहास तमाम शिवप्रेमींना समजावा यासाठी दरवर्षी स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यंदाही दिवाळीच्या सुट्टीत प्रभागातील अनेक मुलांनी आणि मंडळींनी एकत्र येत किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या। या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचं परीक्षण प्रसिद्ध इतिहास अभ्यासक शिल्पा परब आणि त्यांच्या चमूनं केलं। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ किल्ले त्रिंगलवाडी इथे संपन्न झाला। स्पर्धेत सहभागी झालेल्या 300 स्पर्धकांना बसनं नेण्यात आलं होतं। प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थ उत्कृष्ट बांधणी, अपरिचित दुर्ग आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह, ऐतिहासिक पुस्तकं देऊन सन्मानित करण्यात आलं। इगतपुरी येथील त्रिंगलवाडी किल्ल्याचा इतिहास शिल्पा परब यांनी शिवप्रेमींना सांगितला। बालशाहीर सौजस मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला तर तन्मय यांनी गारद दिली। या कार्यक्रमात खूप मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आम्ही 10 वर्षापूर्वी लावलेल्या छोट्याशा बीजाचं सुंदर बहरलेलं रूप पाहून समाधान वाटतं। नाट्यरत्न दिनाच्या सोहळ्यात प्रतिभा मतकरी यांनी काढले। रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वंचितांच्या रंगमंचाने ठाण्यातील विविध लोकवस्तीच्या मुलांना त्यांचं स्वतः व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। त्या नाट्य जल्लोषाचे 10वे पर्व ठाण्यात पार पडले। स्वातंत्र्य सेनानी आणि विचारवंत साने गुरुजींच्या 150व्या जयंतीचा औचित्य साधून साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकानं चालू केलेल्या साने गुरुजी 125व्या अभियानाचा ठाण्यात नाट्य जल्लोष कार्यक्रमानं आरंभ झाला। ठाण्यातील विविध लोकवस्तीतील मुलांनी त्यात मोठ्या उत्साहानं सहभाग घेऊन नाटिका, नृत्य, शॉर्ट फिल्म्स असा रंगारंग कार्यक्रम सादर केला। यावर्षी ध्येयाच्या प्रवासात उत्तराच्या शोधात या थीमवर प्रभावी नाटिका सादर करण्यात आल्या। या सर्व सादरीकरणात लिंगभेद, मानवता, मुलींचे शिक्षण, महिला सबलीकरण, प्रदूषण, स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मता, भेदरहित समाज अशा अनेक प्रश्नांना हात घातला गेला। राबोडीतील मुस्लिम समाजाच्या मुलांनी इम्तिहान ही मुलींना शिक्षण देण्यासाठी पालकांनी पुढाकार
घेणं आवश्यक आहे हे बिंबवणारी नाटिका सादर करण्यात आली। सावरकर नगर विभागाने स्वप्नपूर्ती ही स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीची कहाणी सादर केली। घणसोली येथील मुलींनी शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलींनाही शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात येण्याचं स्वप्न बघण्याचा हक्क आहे हे आपल्या नाटिकेतून नेटकेपणानं सादर केलं। किसन नगर विभागाने मुखवटे ही स्त्रियांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निर्भय व्हावे हे प्रभावीपणे दाखवणारी एकांकिका सादर केली। साठेनगरच्या मुलांनी कचरावेचक समाजाच्या अडचणी आणि व्यथा सांगणारी नाटिका सादर केली। ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रदूषण या विषयावर पथनाट्य सादर केलं। याचबरोबर यावर्षी 10व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांकडून नृत्य, गाणी, अभिवाचन यांचंही प्रभावी सादरीकरण करण्यात आलं। सुप्रसिद्ध शाहीर दत्ता म्हात्रे यांनी गायलेल्या साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या प्रसिद्ध प्रार्थनेच्या हिंदी अनुवादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यांनी वसंत बापट यांनी लिहिलेला स्वातंत्र्याचा पोवाडाही सादर केला। समता विचार प्रसारक संस्थेच्या संस्थापक विश्वस्त लतिका सुमो यांनी महात्मा गांधी यांच्या आत्मकथेतील नशेविरुद्ध आत्मनिग्रह आणि खोटे वागल्यास कबुली देणे याचे महत्त्व सांगणाऱ्या उतार्याचं अभिवाचन सादर केलं। येऊर येथील करीना, वैष्णवी आणि साथींनी लोकनृत्य सादर केलं। घणसोली येथील मुलींनी कोळी नृत्य सादर केलं। साठेनगरच्या चिमुकल्या मुलींनी रंगीलो मारो या गाण्यावर जोरदार नृत्य सादर केलं। दीपक वाडेकर, अनुजा लोहार, निलेश दंत, निशा माळी आदी कार्यकर्त्यांनी ओ मितवा या गाण्यावर बहारदार नृत्य सादर केलं। त्यावर सर्व मुलांनी ठेका धरला। श्रमिक जनता संघाच्या धनाजी राठोड यांनी राष्ट्रप्रेमाची गाणी सादर केली। तलावांचं शहर असलेल्या ठाण्यातील राम मंदिराच्या उद्घाटन समारोहाच्या अगोदर गौरवशाली विहंग संस्कृती आर्ट्स फेस्टिवल 2024ला सुरुवात होणार आहे। हा उत्सव शुक्रवारी 12 ते 15 जानेवारी दरम्यान उपवन तलाव इथे होणार आहे। वार्षिक उत्सवाची ही 10वी आवृत्ती हिंदूंचे दैवत असलेले मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांना समर्पित आहे। कलेचा माध्यम हा उपयोग आणि स्मरण यामधून श्रीराम मंदिर हा उत्सवाचा विषय निश्चित केला असून जय सियाराम असा त्याचा वाक्यांश असेल। श्रीराम यांच्या जीवनाचा शाश्वत असा वारसा हा विविध कार्यक्रमांच्या आयोजनामधील केंद्र असलेल्या या उत्सवाचा विषय असणार आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून राममय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ज्यांना अयोध्येला जाऊन राम लल्लाचे दर्शन घेता येणार नाही आहे ते इथे दर्शन घेऊ शकणार असल्याचं संस्कृती युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। ठाण्याच्या ऐतिहासिक शहरामधील अतिशय आकर्षक असा तलावपाळी भोवतीचा पादचारी मार्ग 15 एकरांच्या या देखण्या आणि प्रशस्त जागेत उभा करण्यात आला आहे। 2000च्या वर शालेय विद्यार्थी, समाज, गैरशासकीय संघटना यांच्यासहित 3000हून अधिक लोक सामावू शकतील असा हा घाट तयार केला गेला आहे। या संकुलाचं उद्घाटन 12 जानेवारीला होईल। संस्कृती आर्ट्स फेस्टिवलच्या या 4 दिवसांच्या उत्सवात महनीय व्यक्ती, आध्यात्मिक गुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती, अनेक समाजांचे प्रतिनिधी आणि किमान 6 लाख प्रेक्षक सहभागी होतील। अनुराधा पौडवाल यांच्या भक्तिरंग या गायनानं पहिल्या दिवसाची सुरुवात होईल। दुसऱ्या दिवशी मालिनी अवस्थी श्रोत्यांना अवध आणि बनारस येथील लोकसंगीताच्या सुरांनी आणि स्वरांनी मंत्रमुग्ध करतील। तिसऱ्या दिवशी भारतीय पार्श्वगायक स्टेबल बिन यांच्या गाण्यांचा आस्वाद घेऊ शकाल। चौथ्या दिवशी अष्टपैलू गायक दिव्यकुमार आपल्या लोकसंगीताचा बाज असलेल्या कार्यक्रमातून श्रोत्यांचे मनोरंजन करणार आहेत। सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तरंग हे व्यासपीठ, प्रल्हाद सिंह टिपणिया आणि त्यांच्या अनहड, प्रथमेश लघाटे आणि त्यांच्या अंतरी माझ्या श्रीराम, अन्वेषा हलदर आणि त्यांच्या भक्तिराग अनुराग, पंडित मुकुंदराज देव यांच्या नादवैभव, अनघा पेणसे आणि प्रशांत काळुंद्रेकर यांच्या सगुण निर्गुण, हेमा उपासनी, कल्याणी साळुंखे, वेदश्री ओक आणि अनंत जोशी यांच्या मीरा आणि मी, संजीवनी भेलांडे यांच्या आज रंगा हैया यांच्या अशा दमदार आणि कलात्मक कार्यक्रमांसाठी सुशोभित केला असेल।
मुद्रा या व्यासपीठावर विविध शास्त्रीय नृत्य कला सादर केल्या जातील। यात नलिनी कमलिनी आणि संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्राप्त पद्मा शर्मा, कलाश्री डॉक्टर लता सुरेंद्र यांचं भरतनाट्यम आणि महाराष्ट्राच्या राज्य पुरस्कार विजेत्या डॉक्टर जयश्री राजगोपाल यांचं भरतनाट्यम, मंदाकिनी त्रिवेदी यांचं मोहिनी अट्टम तसंच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त शुभदा वराडकर यांचं ओडिसी नृत्य सादर केले जाणार आहे। याशिवाय उत्सवाच्या कलादालन आणि मेण वस्तू संग्रहालय यांना किमान 10,000 कलाप्रेमींचं स्वागत करण्यासाठी सिद्ध असेल। येथे विविध दृश्य कला, परका, लोककला, खाद्यवस्तू, हस्तकला आणि संग्राह्य प्राचीन वस्तू वेगवेगळ्या विक्री केंद्रांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील। लोकसभेच्या बाबतीत आमच्या पक्षात अशा प्रकारचं कुठलीही चर्चा सुरू झालेली नाही, पण एक गोष्ट नक्की आहे की ही ठाणे लोकसभा लढणार आहे। या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 4ही लोकसभेच्या बाबत आमच्या बैठका सुरू आहेत। पक्ष जो निर्णय घेईल, कुठल्या पक्षाने ती जागा लढवायची हा निर्णय वरिष्ठ घेतील, परंतु या 4ही लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटन बांधणी योग्य प्रकारे व्हायला पाहिजे। जागा कोणी लढावी हा युतीचा प्रश्न, वरिष्ठांचा प्रश्न आहे। 4ही ठिकाणी भिवंडी लोकसभा, पालघर, कल्याण किंवा ठाणे लोकसभा असू द्या, वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर उमेदवार ठरवला जाणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली जिमखाना उत्सवाला भेट दिली। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाण यांनी राम मंदिरात दर्शन घ्यायला लावलं, मंदिर उभारणाऱ्या कलाकाराची भेट घेतली। सगळ्यांचे स्वप्न होते अयोध्या राम मंदिर व्हावं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्वप्न होते अयोध्येत राम मंदिर व्हावं आणि ते मोदींनी स्वप्न पूर्ण केलं आहे आणि 22 तारखेला अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि त्याचा उत्साह देशभरात आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। श्री दत्त जयंतीचा उत्सव आज मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। मार्गशीर्ष पौर्णिमा प्रदोषकाल व्यापिनी असेल त्या दिवशी श्री दत्त जयंती उत्सव साजरा करावा असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे। प्रदोषकाल म्हणजे सूर्यास्तानंतर रात्री मानाचा एक पंचमांश काल प्रदोषकाल असतो अशी माहिती पंचांगकर्ते दाकृ सोमण यांनी दिली। ब्रह्मा, विष्णू आणि महेशात्मक त्रिमूर्तींची लोकप्रियता वाढल्यानंतर इसवी सन 1000च्या सुमारास किंवा त्यानंतर दत्तात्रेयाला त्रिमुखी स्वरूप देण्यात आले। दत्त हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्मास आलेला नसून त्याच्या ठायी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचेही अंश प्रकटले आहेत असं मानलं जाऊ लागलं। ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली, विष्णूने संवर्धन, पालन करणं आणि भगवान शंकर तिच्यातील वाईट गोष्टींचा लय करणं अशी श्रद्धा आहे। दत्तात्रेय हा विष्णूच्या 24 अवतारांपैकी 6वा अवतार मानला जातो। काही संशोधकांच्या मते हा 4था किंवा 7वा अवतार आहे। श्री दत्त जयंतीचं औचित्य साधून शहरातील विविध भागांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध दत्त मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरांवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती। दत्त मंदिरांप्रमाणे साईबाबा मंदिर, स्वामी समर्थ मठांमध्येही पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला। तर विविध ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजनही करण्यात आलं होतं। दत्त जयंतीचा उत्सव काही जण घरातही साजरा करतात। ठाण्यातील विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर, मखमली तलाव येथील दत्त मंदिर, चव्हाण दत्त मंदिर, चेंदणी कोळीवाड्यातील दत्त मंदिर आणि कोपिनेश्वर मंदिरातील दत्त मंदिरात हजारो भाविकांनी श्री गुरुदत्तांचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्याचं चित्र दिसत होतं। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे।
सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला thanevarta@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, कोरोना रुग्णांची वाढ दिसत असल्यानं सर्व नियमांचं पालन करण्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांचं आवाहन, अनधिकृत बांधकामांवर तातडीनं कारवाई करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन केल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2 लाखांचा दंड। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण thanevarta.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।